आपला जो लेसन होता तो म्हणजेच मिस स्लिपरी. आता मिस स्लिपरी हे काय आहे तर एका मुलीला एक चिडवणारं असं नाव आहे. तिला म्हटलं गेलेलं होतं की मिस स्लिपरी म्हणजेच काय, ती सारखे सारखे काय होते तर घसरत होते. तसेच तिला विचारलेल्या सोपा प्रश्नांचं सुद्धा काय देता येत नव्हतं तर आन्सर देता येत नव्हतं. म्हणून तिचे जे काही क्लासमेट आहे त्यांनीच तिला काय केलं होतं तर मिस स्लिपरी हे तिला नाव दिलेलं होतं. म्हणून इथे आपण बघू शकतो, जेव्हा ती तिच्या आईवडिलांचे जे भांडण आहे ते घरामध्ये ऐकायचे तर तिच्यावर देखील तो परिणाम व्हायचा आणि तिचा जो काही आपण म्हणतो की लाड आहे तो देखील तिच्या घरामध्ये होत नव्हता. किंवा तिची आई देखील तिला काय करत होती तर प्रेमाने जवळ घेत नव्हती किंवा तिचे जे पप्पा आहेत ते देखील तिला प्रेमाने जवळ घेत नव्हते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा तिच्यावरती काय आलेला तर तिच्या डोक्यावरती तिचा जो परिणाम झालेला तीच गोष्ट घरामध्येही जे काही भांडण व्हायचे आणि ज्या दिवशी व्हायचं नाही अगदी शांतता असायची त्या दिवशी देखील तिच्या कानामध्ये भांडणाचा, आईवडिलांचा भांडणाचा काय येत होता तर आवाज येत होता. मग बघा अशा परिस्थितीत काय घडलं की शाळेमध्ये एक टीचर तिला अशी भेटली की तिने काय केलेलं आहे की प्रेमाने विचारपूस जी आहे ती सायलीची केलेली आहे. म्हणून बघा इथे काय म्हणते की नाव यू आर फ्रेंड टू. आता ज्या टीचर आहेत त्या सायलीला काय म्हणत आहेत की तू माझी फ्रेंड होशील का. बट आय लाईक माय फ्रेंड्स टू ब्रेव. पण माझ्या मैत्रिणी कशा असतात तर खूप शूरवीर आणि धाडशी असतात. म्हणजे तुला देखील कसं व्हायला पाहिजे तर शूरवीर व्हायला पाहिजे, धाडसी व्हायला पाहिजे. मग यू हॅव गॉट टू ट्राय बी ब्रेव. आता तुला काय करायचं आहे तर प्रयत्न करायचा आहे धाडसी होण्याचा, शूरवीर होण्याचा. जसे की मी तुझी जशी मोठ्या सिस्टरसारखे आहे तसंच मी तुझी सगळ्यात जवळची कोण आहे आतापासून मैत्रीण आहे, फ्रेंड आहे. मग तुला काय करायचं आहे तर माझ्याशी सगळ्या गोष्टी ह्या शेअर करायच्या तर आहेच, पण तुला मात्र आता प्रयत्न करायचा आहे. कशासाठी तर यू हॅव गॉट टू ट्राय बी ब्रेव. तुला शूर होण्याचा काय करायचा आहे प्रयत्न करायचा आहे. बघा हे शब्द देखील टीचरचे ऐकून आता जे सायली आहे तिच्यामध्ये हिंमत जी आहे ती जागृत झालेली आहे. मग बघा आय विल ऑलवेज स्टँड बाय यू. टीचर काय म्हणतात की मी नेहमी काय करणार आहे तुझ्या पाठीशी, तुझ्यासोबत मी उभी राहणार आहे. पण त्यासाठी तू कशी झाली पाहिजे तर शूर हे झालेच पाहिजे. मग रेस्ट एस्युर्ड माय लिटल पॉल, नाव राईज अँड होप ऑफ टू युअर क्लास. आता तू काय कर माझी छोटी प्रिन्सेस, तू काय करायचं आहे आता की तू आता तुझ्या क्लासरूममध्ये जायचं आहे आणि मी जे काही तुला बोललेले आहे ते तू लक्षात ठेवायचं आहे आणि तुझ्या वागणुकीमध्ये तुला काय करायचं आहे तर बदल करायचा आहे. म्हणजे सायली ही मुळातच कशी होती, एक धाडसी मुलगी होती. पण अवतीभोवतीचं जे काही परिस्थिती आहे, जी काही सिच्युएशन आहे ती बघून काय झालेलं आहे तर ती बघूनच तिचा जो काही हसरेपणा आहे तो आता नाहीसा झालेला होता. पण आता आपण म्हणतो ना की खूप अंधार वगैरे झाला तर त्यामध्ये एक ज्योतीसुद्धा काय देते, सगळं घर जे आहे ते प्रकाशमय करते. मग तसंच सायलीच्या जीवनात जो काही अंधार झालेला आहे त्या अंधारामध्ये ज्या टीचर तिला भेटलेल्या आहेत त्या अगदी ज्योतीचं काम जे आहे त्या तिच्या आयुष्यामध्ये करत आहे. म्हणजे त्या अंधारमय आयुष्यात आता कुठेतरी प्रकाशमय तिचं जे आयुष्य आहे ते होणार आहे. म्हणून बघा आय ऑलवेज स्टँड बाय यू. मी नेहमी काय करणार आहे तुझ्या पाठीशी उभी राहणार आहे. रेस्ट एस्युर्ड माय लिटल पॉल, नाव राईज अँड होप ऑफ टू युअर क्लास. आता तुला हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आणि त्यानुसार काय करायचं आहे की तुला स्वतःमध्ये बदल करायचा आहे. आणि बघा हे जे शब्द आहे जेव्हा सायलीच्या कानावर पडतात, अगदी प्रेमाने आपुलकीचे जे शब्द आहेत ते आता कुणाच्या कानावर पडत आहे तर सायलीच्या कानावरती ते पडत आहे. म्हणून सायली आता तिच्यामध्ये काय झालेलं आहे तर कुठेतरी हिंमत जी आहे ती एकटवण्याचा जो प्रयत्न आहे आता सायली ती करत आहे. म्हणून एक्झिस्टर मेड बाय फेस फ्लश, आय वॉज बियॉन्ड
myself with joy. आता तिने ठरवलेलं आहे की आता माझ्या पाठीशी माझ्यासोबत कोण उभा आहे, तर माझी एक अशी टीचर उभी आहे जी माझ्यावरती आता काय दाखवत आहे, तर विश्वास दाखवत आहे. बघा, कुणालाही जर आपल्याला स्ट्रॉंग करायचं असेल, कुणालाही आपल्याला जर मजबूत करायचं असेल, तर आपले 2 शब्दांनी जर समोरचा जो स्टुडंट आहे जर तो त्याच्यामध्ये आत्मविश्वास येत असेल, तर ते कामं प्रत्येक शिक्षकांनी हे करायला पाहिजे. जे कोण करत आहे, टीचर ह्या करत आहेत. बघा, सून आय वॉज लॉस्ट इन अ रेअर रिवेरी, आय फॉरगेट आय वॉज सिटिंग इन अ क्लास ऑफ वाइल्ड गर्ल्स हुज प्राईम pastime was teaching me. आता ती खूप विश्वासाने कुठे गेलेली होती, तर तिच्या क्लासरूममध्ये गेली होती. बघा, एक दिवस असाही होता एक दिवस की जेव्हा ती क्लासरूममध्ये असायची तेव्हा तिला बाहेर यावंसं वाटत नव्हतं, क्लासरूमच्या बाहेर तिला जावंसं वाटत नव्हतं. आणि जेव्हा ती क्लासरूमच्या बाहेर असायची तेव्हा तिला क्लासरूममध्ये यावंसं वाटत नव्हतं. म्हणजे एवढी तिला जे काही टीजिंग केलं जायचं, चिडवलं जायचं, त्या चिडवल्यापणाचा तिला काय आलेला होता, तर खूप द्वेष आलेला होता, राग आलेला होता. मग तिला एक अशा काही टीचर भेटल्या की त्यांनी काय केलेलं आहे, आता तिच्या लाईफमध्ये टर्निंग पॉईंट आपण जो म्हणतो तो सायलीच्या लाईफमध्ये आता आलेला आहे. आणि तो कोणी आणलेला आहे, तर त्या प्रामाणिक टीचरने आणलेला आहे. मग बघा, वॉटर बॉटल दॅट आय वॉज ड्रिंकिंग फ्रॉम फेल ऑन मी अँड आय गॉट फुल्ली ड्रेस्ड. आता काय झालेलं आहे की ती पाणी पिण्यासाठी कुठे गेलेली, तर स्कूलच्या बाहेर ती पाणी पिण्यासाठी तिथे गेलेली. आणि जेव्हा ती पाणी प्यायली तेव्हा तिच्या हातातनं पाण्याची बॉटल जी आहे ती निसटली, म्हणजे पडली. आणि तिचे जे सगळे कपडे आहेत ते कसे झाले, ओले झाले. मग बघा, इथे तुम्हाला मैत्रिणी दिसत आहे. त्या मैत्रिणी आता काय म्हणत आहे की तिला आता त्या चिडवत आहे, कारण तिच्या हातातून काय पडलेले आहे, पाण्याची बॉटल पडलेली आहे आणि ते तिच्याच अंगावरती सांडल्यामुळे तिचे कपडे हे ओले झालेले आहे. बघा, राईट इन फ्रंट स्टूड माया अँड चंदा लाफिंग अवे टू देअर हिअर्स कंटेंट. आता ही सगळी जेव्हा सिच्युएशन ह्या दोघी मुलींनी बघितली, माया आणि चंदानी, तेव्हा ते दोघं जोरजोरात काय करायला लागले, तर हसायला लागले. बघा, इथे ते जोरजोरात काय करत आहेत, तर हसताना सायलीवरती दिसत आहे. मग आता ते तिला काय चिडवत आहे पहा, तर चंदा टीज्ड. आता चंदा काय करायला लागली, पुन्हा तिला चिडवायला लागलेली आहे. फ्रॉम द स्लिपरी हँड्स ऑफ स्लिपरी टू स्लिपरी बॉटल वेंट स्लिप स्लिप स्लिप. म्हणजेच तू ऑलरेडी कशी आहे, स्लिपरी आहेस, घसरणारी मुलगी आहेस, आणि आता तुझ्या हातनं काय पडलेलं आहे, काय स्लिप झालेलं आहे, तर बॉटल देखील पडलेली आहे. आणि त्यामुळे तुझ्या अंगावरती काय सांडलेलं आहे, पाणी सांडलेलं आहे, तू ओली चिंब झालेली आहे. म्हणजे असे ह्या दोन्ही मुली काय करत आहेत, सायलीला चिडवत आहे की तू ऑलरेडी काय आहेस, स्लिपरी आहेस, आणि बॉटलसुद्धा आता तू काय केलेली आहेस, पाडलेली आहे. बघा, अँड नाव लेट्स वॉच द फन सेड वीणा. आता हे सगळं मजाक मस्करी जी आहे ती आता इथे चालू होते. पण रिमेंबरिंग द टीचर्स वर्ड्स आय रिटर्न माय बॅक टू देम अँड इग्नोर्ड देम कम्प्लिटली. आता ज्या 2 मुली ज्या आहेत, चंदा आणि माया, ह्या जेव्हा सायलीला चिडवायला लागल्या तेव्हा तिला आठवलं की मला टीचरने काय सांगितलं होतं, की जर तू त्या मुलींचं चिडवणं जर मनाला लावून घेशील तर काय होईल, की त्या मुली तुला पुन्हा काय करेल, चिडवतील. म्हणून तू त्यांना काय कर, पूर्णपणे इग्नोर कर, दुर्लक्षित कर, जेणेकरून काय होईल की त्या मुलींना ज्या आहेत त्या तुला चिडवणार आणि मग बघणार की तुझ्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मग त्या तुला एकदा चिडवतील, दोनदा चिडवतील, आणि मग स्वतःच काय होणार आहे, तर शांत बसणार आहेत. पण जर तू त्या मुलींच्या चिडवण्याकडे फारसं लक्ष दिलं तर काय होणार आहे, त्या मुली तुला आणखी चिडवणार आहे, टीज करणार आहे. म्हणून तू काय कर की त्यांच्या चिडवण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष कर. म्हणून तिने काय केलेलं आहे, पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. आणि आता बघा, तिचं हे दुर्लक्ष पाहून ह्या दोन्ही मुलींना काय झालेलं आहे, सरप्राईज झालेलं आहे की मी आता सायलीला चिडवत आहे. मग काय होतंय, तर दे वेर नॉन
purged and went away, I sensed a feeling of victory. बघा, जेव्हा तिला चिडवलं जायचं तेव्हा तिला काय फील व्हायचं? तिला असं फील व्हायचं की ती शरमेने मान जी आहे ती खाली घालायची आणि जे डोळे आहेत, तिची नजर जी आहे ती खाली वाकवायची. पण इथे काय झालेलं आहे की तिला टीचरचे जे शब्द आहेत ते पूर्णतः आठवलेले आहे की असं करायचं नाही आहे. आपल्याला जे काही चिडवणार आहे किंवा टोन मारणार आहे त्यापासून आपल्याला काय करायचं आहे? वेगळं राहायचं आहे. दुर्लक्षित ती जी गोष्ट आहे, सिच्युएशन आहे ती करायची आहे. आणि इथे सायली जे आहे तेच करत आहे. आणि बघा तिला काय फील होत आहे? आता तिला जिंकल्याचं फील होत आहे. विक्टरी म्हणजे काय? जिंकणं. आता तिने दुर्लक्षित केलेलं आहे तिला ज्या मुली चिडवत होत्या त्यांच्याकडे. आणि तिला मग हे सगळं काही दृश्य बघून काय वाटत होतं की आता मी जिंकलेली आहे. मग बिफोर द स्कूल क्लोज फॉर द डे द टीचर केम टू द क्लासरूम अगेन अँड सेड टू मी. आता टीचर पुन्हा काय झालेले आहेत तर स्कूलमध्ये आलेले आहेत आणि बघा तिचे पुन्हा काय केलेले आहे तर विचारपूस केलेली आहे. तिची काळजी त्या टीचरने घेतलेली आहे आणि तिला जे काही महत्त्वाचे वर्ड्स शब्द होते ते सांगितलेले आहे आणि त्याचा चांगला परिणाम जो आहे तो सायलीवरती झालेला आहे. From today you are going to be responsible for bringing the register, chalk and duster every morning. आता बघा ना, एखाद्या स्टुडंटला जर आपण एखादं छान असं काम सांगितलं की तू काय कर, आता डस्टर आण किंवा तू काय कर की एखादा चॉक आण, म्हणजेच आपल्याला खूप चांगलं फील होत असतं की आपल्याला टीचर काय करते, आपल्याकडे लक्ष देत आहे, पूर्णतः आपलं नाव घेत आहे, आपल्याला हे काम सांगत आहे, आपल्याला चॉक आण, डस्टर आण किंवा बोर्ड रफ कर. म्हणजे आपली आता टीचर काय घेत आहे तर पूर्णतः काळजी घेत आहे असं आपल्याला फील होत असतं. मग कम टेक दिस की, कॅरी दिस नोटबुक टू द टीचर्स रूम, काउंट देम अँड कीप देम इन माय ड्रॉवर. बघा आता इथे आपल्याला जाणवलेलं आहे की जी सायली आहे आता ती पुन्हा जो सुरळीत मार्ग आहे त्या मार्गावर आता ती चालायला लागलेली आहे. जे तिला टीचरने सांगितलं होतं सेम तसेच रूल्स ती आता काय करत आहे, तिच्या लाईफमध्ये फॉलो करण्याचा ती प्रयत्न करत आहे. मग आस्क द प्यून टू शो यू माय ड्रॉवर. आता पिऊनने काय केलेलं आहे, तिला ड्रॉवर दाखवलेलं आहे. मग माय otherwise trembling leg were now filled with some miracle strength. आता जेव्हा एखादं टीचर किंवा लेक्चर असायचं, फर्स्ट असो सेकंड असो, तेव्हा तिचे जे पाय आहेत ते कसे व्हायचे, थरथरायचे. कुठल्याही टीचरने तिला जर ओरडलं तर तेव्हा काय व्हायचं की तिचे जे डोळे आहेत ते कसे व्हायचे तर भीती त्याच्यामध्ये भरलेली असायची आणि तिचे जे पाय आहेत ते भीतीने कापायचे, थरथरायचे. पण हळूहळू आता ते काय होत चाललेलं आहे तर नाहीसं होत चाललेलं आहे, कारण तिला कोणीतरी काय केलेलं आहे, तिला एका टीचरने खूप स्ट्रॉंगली मेंटली असं सपोर्ट केलेला आहे. म्हणून I rushed enthusiastically and completed the assignment job in a jiffy. म्हणजे पहा आता ती हळूहळू तिच्यामध्ये काय होत चाललेली आहे तर प्रोग्रेस होताना इथे आपल्याला दिसून येत आहे. मग बघा, when I placed the key on the teacher's table, she looked at me and smiled a smile back. आता बघा, कुठल्याही टीचरने जर आपल्याला मेंटली सपोर्ट दिला तर काय होणार आहे की तिच्यामध्ये हळूहळू जो बदल आहे तो क्लासरूममध्ये देखील जाणवला गेला आहे आणि तिचा जो काही नेहमीचा स्वभाव आहे त्यामध्ये देखील हा जो बदल आहे तो दिसून येत आहे. मग आय वॉज थ्रिल्ड फ्रॉम टॉप टू टॉय, आय फेल्ट माय लिटल हार्ट इन्फ्लेट विथ प्राईड. आता तिला असं वाटत आहे की आपण काय केलेलं आहे तर आता कुठेतरी आपली जी गाडी आहे आता ती
सरळ मार्गावर चालत आहे. म्हणजे आधीच काय व्हायचं की घरचा जो काही स्ट्रेस आहे तो आणि जो काही क्लासमधला जे मुलं चिडवायचे तो स्ट्रेस एकत्र व्हायचा आणि मग ती कशी व्हायची तर गोंधळून जात होती. मग I found no awkwardness in moving about in my still wet frock, nor was there any trace of fear while returning home. तिचा जेव्हा फ्रॉक जो आहे तो कशाने ओला झाला होता, पाण्याने ओला झाला होता. पण बघा मागे काय होत होतं की जेव्हा ती शिडीवरून पडली होती तेव्हा आपण बघितलं होतं तिच्या पायाला आणि गुडघ्यांना लागलं होतं, गुडघ्यांना आणि हाताला एल्बोला लागलं होतं. तर ती आधी का घाबरली होती की मम्मी काय करणार आहे, आता मला ओरडणार आहे. आणि तसंच झालेलं. पण आता मात्र जेव्हा तिचा फ्रॉक जो आहे तो पाण्याने ओला झालेला आहे पण तरी देखील ती काय झालेली नाही आहे, नर्वस झालेली नाही आहे आणि तशीच ती काय गेलेली आहे, घरी गेलेली आहे. का? कारण तिला आता एनकरेज करणारं कुणीतरी मिळालेलं आहे. तिला पाठीवरती एक थाप आपण म्हणतो तसं देणारं कुणीतरी तिला आता भेटलेलं आहे. म्हणजे आता तू काय करू शकतेस तर तू आता न घाबरता देखील एव्हरी प्रॉब्लेम जे आहे ते तू फेस करू शकतेस. म्हणून ॲडॅप्टेड फ्रॉम द स्टोरी बाय पोपटी हिरा चंदानी. आता हिरा नंदानी जे आहे यांनी ही जी स्टोरी आहे ती आपल्याला सांगितलेली आहे. आणि या स्टोरीमधून आपल्याला काय शिकायला मिळतं तर आपण बघितलेलं आहे या स्टोरीमधून आपल्याला असं शिकायला मिळत आहे की जी एक मुलगी होती शाळेमध्ये जाणारी ती घरामध्ये जी काही सिच्युएशन आहे ती आणि स्कूलमध्ये होणारी जी काही सिच्युएशन आहे ती हे दोघांचं मिश्रण जेव्हा होत होतं तेव्हा तिला मेंटली काय होत होता तर तिला तेव्हा मेंटली त्रास होत होता. पण हे सगळं एका टीचरने जाणलं आणि अगदी हळुवारपणे ह्या सगळ्या प्रॉब्लेमवरती काय केलेलं आहे तर सोल्युशन काढलेलं आहे. आणि ते देखील सायलीने फॉलो करून जे काही तिला अगदी उदास असं वाटत होतं त्यावर तिने काय केलेलं आहे अखेर शेवटी विजय मिळवलेला आहे. आता इथे आपण काय बघणार आहोत तर वर्ड मिनिंग बघणार आहोत. आणि या वर्ड मिनिंग बघा मध्ये गेज म्हणजेच इथे सांगितलेलं आहे आपल्याला तर गेज म्हणजेच काय तर स्टे. आणि सेकंड जो आहे तो आहे ऑल डेवरिंग लुक म्हणजेच अ फ्राइटनिंग लुक. नेक्स्ट जो आहे तो आहे वेंट ब्लॅक त्याचा आहे कुड नॉट रिमेंबर एनिथिंग. आणि स्टेंजचं जे आहे ते आहे स्ट्रिक. टिप्स म्हणजे अ स्लाइट ॲग्रीमेंट. नंतर आहे एनियन्स फिलिंग ऑफ बिईंग अँग्री. नेक्स्ट आहे वसिफेरियस नॉझी अँड फोर्सफुल इन एक्सप्रेशन ऑन्स फिलिंग्स. लास्ट आहे इनवेटिबल त्याचं आहे सर्टनली. आणि नेक्स्ट आपलं आहे डिसेंडेड आणि कम ऑर गो डाऊन. मग आहे कॉयवर्ट त्याचा आहे शुक ऑर ट्रम्बल्ड. हा त्याचा काय आहे तर अर्थ जो आहे तो इथे आपल्याला इथे सांगितलेला आहे काही शब्दांचा जो आपण इथे बघितलेला आहे. नेक्स्ट जे शब्द आहेत त्यांचा देखील इथे आपण अर्थ बघून घेणार आहोत. आणि ते बघा असे आहे फ्रँटिकचा जो अर्थ आहे तो असा आहे इन एक्स्टरमी फिअर. नेक्स्ट जो वर्ड आहे तो आहे सिम्स. आणि सिम्सचा जो अर्थ आहे तो आहे एज दॅट आर जॉईन. आणि नेक्स्ट जो आहे तो आहे लिंगर्ड आणि त्याचा अर्थ आहे रिमेंड बिहाइंड. नेक्स्ट आहे कन्सोल आणि अर्थ त्याचा आहे कम्फर्ट. कम्फर्ट म्हणजे आता तिला कसं वाटायला लागलं होतं तर सायलीला अगदी कम्फर्टेबल वाटायला लागलं होतं जेव्हा सायली जे आहे ती काय करायला लागली होती तर तिचा जो कॉन्फिडन्स होता जो डाऊन झालेला होता तो टीचरने काय केलेला आहे तर पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग स्मार्टिंग म्हणजेच हर्टिंग. सूथ म्हणजे आहे बिकम लेस पेनफुल. आपण बघितलं होतं की जेव्हा तिच्या नीला आणि एल्बोला जेव्हा लागलेलं होतं तेव्हा तिला खूप काय होत होतं पेनफुल होत होतं पेन होत होतं. पण तिला जी काही अँटीसेप्टिक लावली गेली होती त्यापेक्षा तिला तिच्या मम्माने काय करावं तर हक करावं अशी तिची काय होती इच्छा होती. तिला तिच्या मॉमने काय करावं तर मिठी मारावी म्हणजेच तिचं जे काही पेन आहे जे दुखणं आहे ते कसं झालं असतं बरं होऊन गेलं असतं. मग दुसरं आहे प्रिपिएशन ते आहे कन्स्टंट.
नंतर आहे मस्टर करेज, गॅदर करेज. जो आपला लास्ट वर्ड आहे तो आहे रिझरिंग. मग लास्ट आहे कन्फर्मिंग. आणि जे काही लास्ट वर्ड आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत. तो आहे कॉन्फाइड. मग आहे शेअर ॲज सिक्रेट. आता बघा, जी सायली होती तिने काय केलेलं होतं की ज्या काही बघा लहान मुलं असतात तर त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी काय असतात तर दमन करून असतात, घर बनवलेलं त्यांनी असतं. पण जोपर्यंत ते दुसऱ्यांकडे शेअर करत नाही तोपर्यंत त्यांच्या आतमध्ये कुठली गोष्ट दडलेली आहे, त्यांच्या मनामध्ये कुठली गोष्ट दडलेली आहे हे कळत नाही. पण त्यासाठी देखील जशा सायलीला टीचर भेटलेले आहेत तसंच पर्सन जर अशा व्यक्तींना भेटलं तर काय होईल, त्यांचं देखील मन हलकं होणार आहे. नॉन प्लस्ड म्हणजेच कन्फ्यूज अँड अनेबल टू रीड. मायक्रोकल्स म्हणजे मॅजिकल्स. आता तिच्या लाईफमध्ये जेव्हा टीचर भेटल्या त्या काय करायला लागल्या तर जेव्हा त्यांनी काही वर्ड्स जे आहे प्रेमाने बोलले तेव्हा जणू काही मॅजिकल तिच्या लाईफमध्ये झालेलं आहे, मिरेकल तिच्या लाईफमध्ये झालेलं आहे. म्हणजेच काही जादुई गोष्ट जी आहे आता घडलेली आहे आणि तोच तिचा लाईफमधला टर्निंग पॉईंट हा घडलेला आहे. मग आहे इन जिफी. मग त्याला म्हणतात विदिन नो टाईम. मग आहे त्यांनी जेव्हा सांगितलं होतं की तू काय कर की जे कोणी तुला चिडवेल तर तो वेळ जो आहे तो तू फुका घालवू नकोस किंवा असंच वाया दवडवू नकोस. का त्यांच्याकडे लक्ष देऊन तू तुझं माइंड देखील डिस्टर्ब करशील आणि तुझा वेळ देखील काय होणार आहे तर वाया जाणार आहे. मग इन्फ्लेट, फिल अप अँड इनरज. नेक्स्ट आहे अक्वर्डनेस. तिला काय व्हायचं, सायलीला असं फील व्हायचं अक्वर्डनेस म्हणजेच अनकम्फर्टेबल फिलिंग. अनकम्फर्टेबल फिलिंग जी आहे ती सायलीला कधी व्हायची, जेव्हा तिला समजून घेणारं कोणी नव्हतं तेव्हा तिला अनकम्फर्टेबल फील व्हायचं. पण तरी देखील तिला टीचरने अगदी प्रेमाने जेव्हा 2-3 सेंटेन्स जेव्हा तिला बोलले गेले अगदी प्रेमाने, तेव्हा ती काय झाली तर अगदी ती भावुक तिथे झालेली आहे. आणि तिचा जो विश्वास आहे टीचरने जेव्हा वाढवला तेव्हा तिच्या लाईफमध्ये असं वाटलं की आता काय झालेलं आहे, एक जादुई गोष्ट घडलेली आहे, एक मिरेकल झालेला आहे. आणि तेव्हापासून ती स्वतःमध्ये हळूहळू जे काही चेंजेस आहे ती करत गेलेली आहे. मग इथे आपले झालेले आहे जे वर्ड्स मिनिंग आहे ते आपले इथे पूर्ण झालेले आहेत. आता आपण थोडक्यामध्ये समरी बघणार आहोत. तर समरीमध्ये बघा आपण, इन दिस लेसन वी सॉ द ट्रान्सफॉर्मेशन दॅट केम अबाउट इन सायली. आपल्याला माहीत आहे की सायलीच्या आयुष्यामध्ये ज्या काही पार्ट 1 पासून पार्ट 2 पर्यंत ज्या काही गोष्टी आहेत ज्या घडलेल्या आहेत ज्या आपण इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. द गर्ल हू वॉज टाईम अँड शाय. ती गर्ल कशी होती तर ती खूप लाजाळू प्रकारची होती. म्हणजेच कुणी काही बोललं तर पटकन उत्तर न देता ती आधी काय करायची तर खूप शर्मेने मान खाली घालून ती राहायची. मग शी वॉज अफेड of anything and everything earlier, but now she has learned to be very confident of herself. आता तिच्यामध्ये आधीपासून काय नव्हता, कॉन्फिडन्स नव्हता आणि तिला फक्त कशाची गरज होती तर कॉन्फिडन्सची गरज होती जी टीचरने तिला दिलेली आहे. मग दिस कॉन्फिडन्स वॉज इन्स्टिल्ड इन हर बाय हर टीचर हू गेव हर द नेसेसरी बॅकअप टू मेक हर ॲक्शन्स पोझिशन्स पॉझिटिव्ह. म्हणजे तिला कशाची गरज होती तर एक पॉझिटिव्ह एनर्जीची गरज होती आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती टीचरने तिला दिल्यामुळे काय झालेलं आहे तर तिच्या लाईफमध्ये खूप चेंजेस झालेले आहे. जो भित्रेपणा होता तो भित्रेपणा आता हळूहळू काय झालेला आहे तर तिचा कमी झालेला आहे. आणि आता अगदी कॉन्फिडेंटली ती काय करत आहे तर तिचं जे बिहेवियर आहे, स्वभाव आहे तो अगदी आत्मविश्वासाने भरलेला आहे. तर मुलांना अशा प्रकारे आपण ही जी मिस स्लिपरी जो लेसन आहे या लेसनमध्ये आपण काय शिकलेलो आहोत तर मिस स्लिपरी या लेसनमध्ये आपण असं शिकलेलो आहोत की तुमचा आपला जो कॉन्फिडन्स आहे तो आपण घालवायचा नाही आहे. म्हणजेच कुठल्या काही वाईट गोष्टी घडत असतील तर त्याच्याकडे आपल्याला काय करायचं आहे, पूर्णतः दुर्लक्ष करायचं आहे. आणि आपल्याला माहीत आहे की आपण कसं वागत आहोत तर अगदी
गुड वागत आहोत, छान वागत आहोत, तर मग आपण दुसऱ्यांची काळजी इथे करायला नाही पाहिजे. किंवा दुसऱ्यांनी जर चिडवलं तर त्या चिडवण्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. तो वेळ आपल्याला वाया घालवायचा नाही आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, तर तो वेळ वाया न दडवता आपण स्वतःला कसं डेव्हलप करणार आहोत, तर याच्याकडेच आपण काय करायला पाहिजे, तर याच्याकडेच आपलं लक्ष असायला हवं. तर खूप इम्पॉर्टंट मेसेज या लेसनमधून आपल्याला मिळालेला आहे की लहान मूल जर असेल तर त्यांना जर प्रेमाची गरज असेल तर ते आपण त्यांना द्यायला हवी. कारण त्यांच्यामध्ये जो काही कॉन्फिडन्स असतो तो जर आपण निहाळला तर आपल्याला काय होणार आहे, तर त्या मुलांची जी काही कमतरता आहे ते आपल्याला समजणार आहे. जसं ह्या लेसनमध्ये आपण बघितलं एका टीचरने अगदी 2 शब्द बोलतात सायलीच्या लाईफमध्ये काय झालेलं आहे, तर खूप छान असे बदल आपल्याला दिसून आलेले आहे. म्हणून आत्मविश्वास हा ढासळू न देता आपल्याला तो खंबीरपणे काय करायचा आहे, तर सक्सेस करून दाखवायचा आहे. तर मुलांनो, आता आपण हा जो आपला लेसन आहे 1.4 मिस स्लिपरी, यामध्ये आपण ॲक्टिव्हिटीज, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सरसुद्धा घेणार आहोत. तर पहा मुलांनो, आपला जो पहिला ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला पहिला जो क्वेश्चन आहे तो विचारलेला आहे मेन कॅरेक्टर. आता इथे सांगितलेलं आहे आपल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये काही क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला विचारले जातील आणि त्यामध्ये काही ऑप्शन जे आहे आपल्याला ते दिले जातील. आता बघा, मेन कॅरेक्टर ऑफ द स्टोरी. आता ह्या स्टोरीमध्ये मेन कॅरेक्टर कोण होतं, ती सायली होती की मोनाली होती? अगदी बरोबर, कोण होती, तर ती सायली होती. मग आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेणार आहोत. तो आहे सायलीज फेवरेट सब्जेक्ट. आता सायलीचा जो फेवरेट सब्जेक्ट होता तो आपल्याला माहीतच आहे. तो इंग्लिश होता की हिस्ट्री होता? अगदी बरोबर, कुठला होता, तर तो हिस्ट्री होता. सायलीला कुठला सब्जेक्ट आवडत होता, तर सायलीज फेवरेट सब्जेक्ट इज हिस्ट्री. हिस्ट्री हा तिचा काय होता, तर फेवरेट सब्जेक्ट होता. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, सब्जेक्ट दॅट सायलीज क्लास टीचर टॉट, इंग्लिश की मराठी? जो तिचा पहिला लेक्चर होता तो कसला होता, इंग्लिशचा होता की मराठीचा होता? अगदी बरोबर, तो कशा होता, तर इंग्लिशचा जो फर्स्ट तिचा लेक्चर होता तो इंग्लिशचा होता. आणि आपला जो पुढचा क्वेश्चन आहे तो असा आहे की द नोटबुक दॅट सायली हॅड टेकन आउट बाय मिस्टेक. आपल्याला माहीत आहे की बाय मिस्टेक ती कुठला नोटबुक घेऊन आली होती इंग्लिशच्या लेक्चरला? ती सायन्सचं घेऊन आली होती की मॅथमॅटिक्सचं घेऊन आलेली? अगदी बरोबर, कशाचं घेऊन आली होती, तर मॅथमॅटिक्सचं जे बुक आहे ते ती घेऊन आली होती. मग आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की द टीचर हॅड आस्क्ड टीच क्लास टू मेमराइज द काउजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. आता हे फॉल्स आहे की ट्रू आहे? आता जो काही कुठला सब्जेक्ट होता, हिस्ट्री होता. कुठला त्याच्यामध्ये होतं, बॅटल ऑफ पानिपत. याचे त्यांना काय सांगितले होते, कारणे आणि परिणाम हे करून या सांगितलं होतं. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे ते कसं आहे, तर हे ट्रू असं सेंटेन्स आहे. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की द क्वेरल वॉज बिटवीन द टू बट द पनिशमेंट इनविटेबल डिसेंडेड ऑन सायली. मग हे जे सेंटेन्स आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे? अगदी बरोबर, हे जे सेंटेन्स आहे ते कसं आहे, तर ते ट्रू आहे. आणि आपला जो शेवटचा क्वेश्चन आहे तो असा आहे की सायली गॉट पनिशमेंट इन द लास्ट पिरियड ऑफ द डे. आता तिला पनिशमेंट लास्ट पिरियडला मिळाली होती का? नाही. म्हणजे हे देखील ऑप्शन कसं आहे, तर हे देखील ऑप्शन जे आहे ते फॉल्स आहे. आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की सायलीज फादर्स स्क्रीम कंपॅरिझिंग डज हर इयर्स. आता आपल्याला माहीत आहे की हे जे सेंटेन्स आहे ट्रू आहे की फॉल्स आहे? जसं आपण बघितलं होतं की तिच्या कानावरती जेव्हा शांतता असेल तेव्हा देखील सायलीच्या कानावरती काय यायचं, तर जे भांडणं आहे घरातली ते ऐकायला यायची. म्हणून हे जे सेंटेन्स आहे हे कसं आहे आपलं, तर ट्रू आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपली जी ॲक्टिव्हिटी होती ती देखील आपण इथे पूर्ण करून घेतलेली आहे.
आणि आता आपण काय घेणार आहोत तर थोडक्यामध्ये आपण इथे जो आपला लेसन आहे 1.4 मिस स्लिपरी यावरती आपण काही गेम देखील घेणार आहोत आणि जो गेम आहे तो आपण इथे एक सिलेक्ट करणार आहोत. तर पहा आपण गिटारचा काय करूया, एक गेम इथे घेऊया. यामध्ये आपल्याला काही क्वेश्चन विचारले जातील आणि त्यामध्ये काय होणार आहे तर त्या क्वेश्चनमध्ये 4 ऑप्शन आपल्याला इथे विचारले जाणार आहेत. ते बघा काय आहे, सायली वॉज गिवन द न्यू टायटल बाय द. आता सायलीला न्यू टायटल कोणी दिलं होतं ते आपल्याला इथे शोधायचं आहे आणि त्यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट जे आपलं ऑप्शन आहे ते आहे मॉनिटरेस, मॉनिटर, टीचर आणि स्टुडंट. तर सायलीला न्यू टायटल कोणी दिलं होतं तर मॉनिटरेसने दिलं होतं. म्हणून आपलं योग्य आन्सर काय आहे तर मॉनिटर्स हे आपले योग्य आन्सर आहे. जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे सायलीस डॅश इन्क्वायर्ड अबाउट हर पेन्स विथ लव अँड केअर. आता तिला जेव्हा जखम झाली होती हाताला आणि पायाला तेव्हा तिची काळजी विचारपूस ही कोणी केली होती. बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत, मदर, यंगर ब्रदर, एल्डर ब्रदर आणि फादर. तर तिच्यावरती आई ओरडली होती पण तिच्या भावाने तिला अगदी काळजीपूर्वक काय केली होती, तिची विचारपूस केली होती. म्हणून तिचा लहान भाऊ हे काय आहे तर यंगर ब्रदर हे एक राईट आपलं ऑप्शन आलेलं आहे. जे थर्ड आपलं क्वेश्चन आहे तो असा आहे की सायली लिव्ह इन डॅश ऑफ एव्हरीवन, द गर्ल्स, द टीचर्स, द यंग अँड द ओल्ड. आता इथे 4 ऑप्शन आहेत, परफेक्ट फेअर, परलेर फेअर, परपेंडिक्युलर फेअर, नेक्स्ट आहे पर्टिक्युलर फेअर. मग जे आपलं लास्ट ऑप्शन आहे ते आपलं अगदी योग्य आहे, पर्टिक्युलर फेअर. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की वेन सायली हेअर्ड फ्रँटिक स्क्रीम द फेल अँड केम थंबिंग डाऊन अबाउट. आणि इथे 4 आपल्याला ऑप्शन आहे, 70 स्टेप्स, 17 स्टेप्स, 7 स्टेप की 10 स्टेप. आपल्याला माहीत आहे जेव्हा ती घसरली होती शिड्यावरून तर ती 7 पायऱ्यावरून काय झालेली तर खाली आली होती. म्हणून 7 स्टेप हे काय आहे आपलं राईट आन्सर आलेलं आहे. आता आपला इथे जो गेम आहे त्या गेमच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला जे काही प्रश्न विचारले गेलेले होते मिस स्लिपरीचे ते आपण इथे दिलेले आहेत. आता त्यावर आपण परीक्षा देखील घेणार आहोत आणि परीक्षेच्या माध्यमातून देखील आपण काय करणार आहोत तर विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देणार आहोत. बघा, वेन सायली हर्ड अ फ्रँटिक स्क्रीम शी फेल अँड केम थंबलिंग डाऊन अबाउट. आणि आपल्याला इथे किती ऑप्शन दिलेले आहेत, 4 ऑप्शन दिलेले आहे, 70 स्टेप्स, 17 स्टेप्स, 7 स्टेप्स आणि 10 स्टेप्स. या 4 ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन कुठला आहे सांगा पाहू. अगदी बरोबर, ह्या 4 ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन जे आहे ते असं आहे की यामध्ये 7 स्टेप्स म्हणजे ती 7 पायऱ्या काय झाली होती घसरून खाली आली होती आणि मग तिच्या हातापायाला काय झालं होतं तर लागलेलं होतं. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेणार आहोत, सायलीज डॅश इन्क्वायर्ड अबाउट हर पेन्स विथ लव अँड केअर. इथे देखील आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, ते आहे मदर, यंगर ब्रदर, एल्डर ब्रदर आणि फादर. मग तिचे काळजीपूर्वक विचारपूस ही कुणी केली होती तर यंगर ब्रदर म्हणजे तिच्या लहान भावाने तिची विचारपूस केली होती. मग आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की सायली लिव्ह इन डॅश ऑफ एव्हरीवन, द गर्ल्स, द टीचर्स, द यंग अँड द ओल्ड. आणि आपल्याला इथे काय दिलेले आहेत तर 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी एक आपला काय आहे पर्याय बरोबर असणार आहे. म्हणून फर्स्ट आहे परफेक्ट फेअर, नेक्स्ट आहे पार्लर फेअर आणि प्रेडिक्युअल फेअर आणि प्रिप्युच्युअल फेअर. मग आपलं योग्य आन्सर काय असणार आहे तर प्रिप्युच्युअल फेअर जे आहे ते आपलं योग्य आन्सर आहे. आणि आपला शेवटचा जो क्वेश्चन आहे तो असा आहे, सायली वॉज गिवन द न्यू टायटल बाय द. आता सायलीला न्यू जो टायटल आहे चिडवण्याचा तो कोणी दिला होता, तो मॉनिटर्सने दिला होता, मॉनिटरने दिला होता, टीचरने दिला होता की स्टुडंटने दिला होता. आपल्याला माहिती आहे तिला चिडवण्याचा जो न्यू टायटल आहे तो कोणी दिला होता तर मॉनिटर्सने दिला होता. तर बघा मुलांना, अशा प्रकारे आपण टेस्ट देखील मिस स्लिपरी या पाठावरची पूर्ण केलेली आहे. आता आपण काही क्वेश्चन आन्सर देखील काय करणार आहोत तर
तर आता आपण काही क्वेश्चन आन्सर जे आहेत ते देखील इथे घेणार आहोत आणि ते देखील इथे आपण समजून घेणार आहोत. तर बघा, मिस स्लिपरीचे काही क्वेश्चन आन्सर इथे आहेत जे आपण इथे समजून घेणार आहोत. तर पहिला जो आपला क्वेश्चन आहे तो आहे, वाय कुड द नोटबुक हॅव फॉलन फ्रॉम सायलीज हँड. तिच्या हातातून का बरं जे नोटबुक आहे ते पडलं? तर when the teacher called Sally, she obeyed her, but her angry look made her leg tremble, so the notebook may have fallen from Sally's hand. जेव्हा टीचरने तिला बोलवलं की सायली इकडे ये, माझ्या टेबलाजवळ ये, तेव्हा काय झालं होतं की तिचे जे पाय आहेत ते थरथरत होते आणि टीचरची जी नजर आहे ती कशी होती, तर रागाची नजर होती आणि ती सायलीने पाहिली, त्यामुळे तिचे जे पाय आहेत ते लटपटत होते, थरथरत होते. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, व्हॉट हॅपन्ड वेन इट वॉज सायली टर्न टू आन्सर. आता बघा काय झालेलं की सायली वॉज वेल प्रिपेअर्ड विथ द काउज अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. आता असं झालं होतं की हिस्ट्री हा तिचा सब्जेक्ट होता, तिला आवडणारा सब्जेक्ट होता. त्याचे जे प्रश्न कारणे आणि परिणाम आहेत ते तिने पाठांतर तर केले होतेच, पण काय झालं होतं की ती कशामुळे विसरली होती? when the teacher began teasing of them, Sally went totally blank. आता प्रत्येकाचा नंबर येऊन गेला होता आणि मग आता आपल्याला ही उत्सुकता असते की माझं सगळं काही लर्न झालेलं आहे, पण ऐन वेळेला ती पूर्ण ब्लँक झाली होती. जेव्हा तिचा टर्न आला होता, जेव्हा तिचा नंबर आला होता, तेव्हा ती कशी झालेली? तर पूर्णतः ब्लँक झाली होती, विसरून गेली होती. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे, बाय व्हॉट नेम डिड द गर्ल्स टीज सायली. सायलीला कुठल्या मुली ज्या आहेत त्या चिडवत होत्या? तर बघा, सायलीला द गर्ल्स टीज सायली बाय द न्यू नेम. काय होतं? तर स्लिपरी. सायलीला एक न्यू नेम देण्यात आलं होतं. मुलींनी, ज्या काही मुली तिला चिडवत होत्या त्या मुलींनी तिला काय केलेलं? तर स्लिपरी हे तिचं नाव चिडवण्यासाठी ठेवलं होतं. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे, सायलीज न्यू फ्रॉक टोर हाव. तिचा जो न्यू फ्रॉक आहे तो कसा झाला होता? फाटला होता. तो कसा? बघा, वेन सायली फेल अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप फ्रॉम द स्कूल स्टेप्स. ती काय झाली होती की स्कूलच्या पायऱ्यावरून ती 7 पायऱ्या घसरत खाली आली होती, पडली होती, त्यामुळे तिचा जो फ्रॉक आहे तो फाटला होता. आणि आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण बघणार आहोत की, व्हॉट डिड सायली लॉंग फॉर फ्रॉम हर मदर. ती तिच्या मम्मीपासून का बरं दुरावली होती? तर सायली लॉंग फॉर अ sympathetic pat from her mother, and she also thought her mother would console her and ask about her pains and suffering. It would have smoothed her smarting limbs. तिला असं वाटायचं की आई मला काय करत आहे, माझ्या जखमेवर जे आहे ते काय करत आहे, तर अँटीसेप्टिक जे क्रीम आहे, लोशन आहे, ती अप्लाय तर करतच आहे, पण त्याचबरोबर मला तिने काय करावं, तर अगदी प्रेमाने जवळ देखील घ्यावं असं देखील सायलीला वाटत होतं. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की, वाय डिड सायली बिगन क्राईंग अगेन. आता ती पुन्हा का रडायला लागली ते आपल्याला सांगायचं आहे की, वेन सायलीज मदर वॉक अवे टू द किचन, हर यंगर ब्रदर केम देअर अँड सॅट बिसाइड हर. बघा, जेव्हा तिच्या मदरने तिला काय केलेलं होतं, जे अँटीसेप्टिक जे काही लोशन आहे ते अप्लाय केल्यानंतर ती तिच्या किचनमध्ये निघून गेली, पण तिच्या बाजूलाच कोण उभा होता? तिचा लहान भाऊ उभा होता. मग ही प्लेस हिज लिटल हँड ऑन हर आर्म अँड आस्क्ड हर इफ शी वॉज इन ग्रेट पेन लव्हिंगली अँड अफेक्शनली. म्हणजेच काय की तिचा जो भाऊ होता, लहान भाऊ होता, तो काय म्हणत होता की तुला कुठे दुखतंय का, खूप तुला त्रास होतोय का ह्या दुखण्याचा, आणि खूप प्रेमाने तिच्या हातावर हात ठेवून तिचा लहान भाऊ जो आहे तो तिला विचारत होता. She was accepting the same from her mother, but she could not get it, so hugged her brother and began crying again.
आता हे जे सगळं काही आहे तिच्या आईने करायला पाहिजे होतं, पण कोणी विचारपूस केलेली आहे, अगदी काळजीपूर्वक तिच्या भावाने विचारपूस केलेली आहे. म्हणून ती तिच्या भावाला काय केलेलं आहे तर मिठी मारून पुन्हा रडायला लागलेली आहे. आणि पहा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे व्हॉट ॲडवाइस डिड द टीचर गिव्ह टू सायली. आता ॲडवाइस जी आहे, कुठला ॲडवाइस टीचरने दिलेली आहे तर द टीचर ॲडवाइस सायली नॉट टू बी स्केर्ड ऑफ द गर्ल्स. तू काय कर की ज्या काही मुली तुला चिडवतात त्यांच्या बोलण्याकडे तू काय करायचं आहे, दुर्लक्ष करायचं आहे. If she cries, they would pester her all the more, so ignore them. जर त्या चिडवायला तुला लागल्या तर तू का बरं तुझा वेळ वाया घालवतेस. तू त्यांना काय करायचं आहे, पूर्णतः दुर्लक्षित करायचं आहे. म्हणजे काय होईल की त्या तुला कधी ना कधी चिडवणे ह्या थांबणार आहे. जर तुझ्यावर त्याचा परिणाम होत गेला तर मात्र त्या तुला काय करणार आहे, पुन्हा पुन्हा चिडवणार आहे. पण जर तू दुर्लक्षित करत गेलीस तर काय होणार, कुठे ना कुठे त्या मुली ज्या आहे तुला चिडवायचं थांबणार आहे. म्हणून तू काय कर, तुला ज्यांनी चिडवेल त्यांच्याकडे तू दुर्लक्ष कर, त्यांना इग्नोर कर. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो आहे व्हाय डिड सायली फील लाईक रिजॉयसिंग अ लॉट. आता बघा आपलं हे जे आन्सर आहे ते आहे नो वन हॅड शोड लव अँड सायली इवर बिफोर हर टीचर बट हर टीचर accepted her as sister and a friend, so she felt like rejoicing a lot. आता त्या टीचर ज्यांनी तिला समजून घेतलेलं आहे त्या टीचर तिच्या फक्त बहीणच नाही बनल्या तर कोण बनलेल्या आहेत तर तिच्या फ्रेंडसुद्धा बनलेल्या आहेत. म्हणून तिच्यामध्ये आता काय वाढलेलं आहे तर एक कॉन्फिडन्स वाढलेला आहे, एक टर्निंग पॉईंट जे आहे ते तिच्या लाईफमध्ये आलेलं आहे. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की हाऊ डिड सायली रिॲक्ट दिस टाइम टू द टीजिंग. आता ती कशी रिॲक्ट झाली जेव्हा तिला मायाने आणि ज्या तिच्या फ्रेंड आहेत त्यांनी चिडवलं तेव्हा ती कशी रिॲक्ट झाली तर बघा आफ्टर गिविंग कॉन्फिडन्स बाय हर टीचर. जेव्हा टीचरने तिला कॉन्फिडन्स दिला, आत्मविश्वास दिला, तेव्हा काय झालं की सायली वॉज व्हेरी हॅपी अँड बिहेविंग लाईक अ फ्री बर्ड. तिला खूप असं छान वाटलं की आता एखादा पिंजऱ्यामध्ये जो पक्षी बंद असतो आणि त्याला जर पिंजऱ्यातून बाहेर काढलं तर कसं तो स्वच्छंदपणे उडत असतो तसं माइंड जे आहे ते सायलीचं झालं होतं. वेन हर फ्रेंड्स ट्राईड टू टीज हर. आता तिच्या मैत्रिणींनी तिला काय केलेलं आहे, चिडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शी टर्न हर बॅक टू देम अँड इग्नोर्ड देम कम्प्लिटली. पण तिने शेवटी काय केलेलं आहे, टीचरने सांगितल्यानुसार त्या चिडवण्याच्या मुलींकडे काय केलेलं आहे, त्यांना इग्नोर केलेलं आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे व्हॉट रिस्पॉन्सिबिलिटीज डिड द टीचर गिव्ह सायली. आता सायलीला तिची जी काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहे ती कशी समजून सांगितलेली आहे तर बघा द टीचर गिव्ह सायलीज द रिस्पॉन्सिबिलिटीज of bringing register, chalk and duster every morning from the teacher's room and keep it in the classroom. She also told her to keep notebook in her locker. आता अशा प्रकारे काय केलेलं आहे की सायलीचा जो कॉन्फिडन्स वाढावा म्हणून टीचरने तिला एवढ्या विश्वासामध्ये घेतलेला आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे की तिचा सायलीचा जो आत्मविश्वास आहे तो वाढलेला आहे, तिचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि आता सगळी कामे जी आहे तिची न डगमगता न घाबरता सुरळीतपणे चालू झालेली आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपला जो लेसन आहे 1.4 मिस स्लिपरी याचं आपण काय केलेलं आहे तर हा लर्न घेतलेला आहे, त्याची ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे, गेम घेतलेला आहे आणि काही क्वेश्चन आन्सर घेऊन देखील हा जो लेसन आहे तो आपण कवर केलेला आहे, कंप्लीट केलेला आहे. तर इथे आपण ह्या लेसनमधून काय शिकलेलो आहोत तर या लेसनमधून आपण शिकलेलो आहोत की आपल्यामधील जो काही आत्मविश्वास आहे तो आपल्याला ढासळू द्यायचा नाही आहे, तर पूर्ण आत्मविश्वासाने आपल्याला काय करायचं आहे तर संपूर्ण आत्मविश्वासासह
जे काही आपलं काम असेल ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर बघा, आपला असा प्रकारे असा 1.4 मिस स्लिपरी हा जो टॉपिक आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.